नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी टेटमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। काल आपल्या MSc पुणे म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून एक प्रसिद्धीपत्रक आपल्याला भेटले। ते प्रसिद्धीपत्रक सर्वांनी पाहिलं असेल, त्याच्या संदर्भात खूप सारे व्हिडिओज आले, ते तुम्ही पाहिले असतील। त्याच्या संदर्भात खूप जणांनी लाईव्ह चर्चा घेतली, त्या सुद्धा तुम्ही ऐकल्या असतील आणि त्याच्या संदर्भात वेगवेगळे तर्क वितर्क लावलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही ऐकले असतील। आणि टेट 3च्या निकालासंदर्भात आणखीन खूप संदिग्धता निर्माण झाली, हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल। पण नेमकं टेट 3चा निकाल कधी लागेल याच्या संदर्भात कालच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये काहीही असा पुरावा दिसला नाही किंवा त्याच्या संदर्भात अशी फिक्स काही डेट दिसली नाही। पण त्या कालच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्यामध्ये काही हिडन गोष्टी आहेत। त्याच कुठल्या हिडन गोष्टी आहेत आणि त्याच्यावरून काय शक्यता असू शकते किंवा काय आणखीन आपल्यासमोर वाढून ठेवलेलं आहे, हे सर्वच्या सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। आणि ज्यावेळेस आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळेस एक आपण अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तर कोणता की आपण जी काही तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली आहे, या परीक्षेमध्ये आपल्याला ॲक्च्युअल मार्क किती पडू शकतात। म्हणजे आता 2 महिन्याच्या वर कालावधी उलटून गेलेला आहे, पण आपल्याला किती मार्क पडतात हे अद्यापही कळालं नाही किंवा तसं लक्षात सुद्धा येत नाही की किती मार्क पडू शकतात। तर आपण याच्यावरच आधारित एक असं एकदम व्यवस्थित पूर्ण पूर्ण आणि अभ्यासपूर्ण असा एक व्हिडिओ टाकणार आहोत। आता याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आठवत असतील नसतील, काहीही काळजी करू नका। परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आले होते, किती मार्काचे होते, एकदम व्यवस्थित विश्लेषण त्याच्यामध्ये मानसशास्त्र असो, गणित असो, बुद्धिमत्ता असो, मराठी असो, इंग्लिश असो, या सर्वाच्या सर्व 200 मार्काचे ॲज इट इज प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर येतील। ते प्रश्न आपण कसे सोडवले, त्याच्यामध्ये किती मार्क पडतील, असा पूर्ण ॲनालिसिस पूर्ण डाटा मी तुमच्यासमोर देईल। त्यानुसार तुम्हाला अंदाज लावता येईल की आपल्याला किती मार्क पडू शकतात आणि नॉर्मलायझेशन जरी झालं तर त्याच्यामध्ये किती मार्काची तफावत होऊ शकते, असं एकदम डॉट टू डॉट ॲनालिसिस मी तुम्हाला देईल। यावरून पुन्हा ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की आपण जे ॲनालिसिस केलं होतं आणि तुम्ही स्वतः जे ॲनालिसिस केलं होतं, तुम्ही स्वतः पेपर सोडवला आहे, त्यावेळेस तुम्हाला स्वतः लक्षात येईल किती मार्क्स पडू शकतात। असं एकदम व्यवस्थित पूर्ण ॲनालिसिस पूर्ण व्हिडिओ तुम्हाला देईल। पण त्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा। 1000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आपल्या चॅनलवर फक्त 130 मेंबर आवश्यक आहेत, म्हणजे 130 सबस्क्रायबर राहिले। लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा, तो व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल। आता वळू आपण कालच्या प्रसिद्धीपत्रकाकडे। हे पहा, जे काही कालचं प्रसिद्धीपत्रक आलं त्यावरून जे काही भरपूर व्हिडिओ आले, सर्वांचे तर्क वितर्क, हे सर्वच्या सर्व तुम्ही ऐकलं। पण आणखीन एक गोष्ट महत्त्वपूर्ण मी तुम्हाला सांगतोय, ते तुम्हाला पटत असेल घ्या, नाही पटत असेल नाही घेऊ नका। याच्यामध्ये माझा काही फायदा नाही, काही तोटा नाही। उलट तुमच्या महत्त्वाचं आहे की आपल्या शिक्षक भरतीमध्ये समाजकारण कमी आणि राजकारण जास्त आहे। ही ओळ नोंद करून घ्या, तुमच्या हृदयावर ठासून ठेवा की आपल्या शिक्षक भरतीमध्ये समाजकारण कमी आणि राजकारण जास्त आहे। आता या भरतीमध्ये जे नव्याने उमेदवार आलेले आहेत त्यांना ही अनुभूती नवी असेल, पण जे जुने उमेदवार आहेत, ज्यांनी पहिली टेट दिलेली आहे, दुसरी दिलेली आहे आणि तिसरी सुद्धा दिली आहे, त्यांना याची प्रचिती, यांचा अनुभव दांडगा असेल की आपल्या शिक्षक भरतीमध्ये राजकारण जास्त आणि समाजकारण कमी आहे। ते तुम्हाला वेळोवेळी कळेल। असो, पण कालचं जे प्रसिद्धीपत्रक आलं याच्यामध्ये काय नमूद केलं होते की जे काही आपले परीक्षा झाली याच्यामध्ये 2,28,808 उमेदवार बसले, पण त्याच्यापैकी फक्त 2,11,308 उमेदवार दिले, म्हणजे 17,500 उमेदवारांनी परीक्षा दिलेली नाहीये। हे तर गेले, पण याच्यामध्ये निकाल आपला उशिरा का लागत आहे याचं कारण दिलं। काय दिलं की
2 मे म्हणजे 2/5/2025चा जो शुद्धीपत्रक होतं किंवा त्यांचा जो GR होता की या GRनुसार अपियरवाल्यांना संधी दिली. पण ह्या अपियरवाल्यांना संधी दिली त्यांच्या वेळेस BEdचा रिझल्ट लागला, यांचा मागून घेतला, त्यांचे मार्क मेमो प्रमाणपत्र मागून घेतल्यानंतर ती प्रोसेस केली. याच्यासाठी 1 महिना कालावधी दिला. पण आता महाग 5/8/2025ला DEdचा निकाल लागला. मग याच्यासाठी सुद्धा ते 1 महिना मुदत देत आहेत. म्हणजे 5/8/2025ला लागल्यानंतर तिथून 30 दिवस म्हणजे 3/9/2025 म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या 3ऱ्या तारखेपर्यंत ह्यांचे 30 दिवस पूर्ण होतात. म्हणजे आपला लगेच निकाल 4/9/2025ला लागेल तर काय, याचा अजिबात तसा अर्थ होत नाहीये. मग त्याच्यामध्ये त्यांनी एक ओळ अशी सुद्धा दिली, कुठली की DEd BEd यांचे निकाल काही संस्थांचे लागायचे आहेत किंवा काही विद्यापीठांचे लागायचे आहेत. हे तर फक्त व्यावसायिक अर्हता एवढं दिलेलं आहे, तिथं शैक्षणिक अर्हता दिलं नाही. जर शैक्षणिक अर्हता सुद्धा दिलं असतं तर आपला निकाल कधी लागेल याची कसलीच शाश्वती देता आली नसती. इथं फक्त व्यावसायिक अर्हता दिली. व्यावसायिक अर्हता दिल्यामुळं फक्त DEd आणि फक्त BEd MEd एवढंच तिथं ग्राह्य धरलं जातं. इथं BA BCom BSc MSc MCom MA असलं तिथं ग्राह्य धरलं जात नाही. इथं फक्त व्यावसायिक अर्हता म्हणजे DEd BEd MEd एवढं धरलं. मग याच्यामध्ये काही संस्थांचे निकाल लागायचे राहिलेले आहेत. आता याच्यामध्ये प्रश्न पडला असेल की अशा कुठल्या संस्था आहेत तो DEdचा निकाल तर सर्व महाराष्ट्रामध्ये एकच असतं, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद होतं. पण DEdचं काय असं, DEdचं थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये DEd हे वेगवेगळ्या विद्यापीठांमार्फत घेतलं जातं. काही हे रेग्युलर असतं, काही विद्यापीठांमार्फत हे ओपन मधून घेतलं जातं. कसं, आता याच्यामध्ये जे काही मोस्ट आहे की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा ओपन युनिव्हर्सिटी जी आहे. आता तुम्ही जे BEdला रेग्युलर जरी ॲडमिशन घेतलात तरी हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात असतं. पण याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी नाशिक जी आहे, मुक्त विद्यापीठ नाशिक, याच्यामार्फत सुद्धा आहे. मग इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी आहे, याच्यामार्फत सुद्धा होतं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी आहे, याच्यामार्फत सुद्धा BEd होतात. ही गोष्ट लक्षात घ्या की फक्त आपलं यशवंतराव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा ओपन युनिव्हर्सिटी याच्यावरून होतं का, नाही. तर याच्यामध्ये इग्नो सुद्धा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आहे, मुंबई विद्यापीठ आहे, पुन्हा आणखी पुणे विद्यापीठ येतं. असे बरेचसे विद्यापीठामार्फत BEd घेतलं जातं. मग याच्यामध्ये ती गोष्ट आहे, त्यांनी असं सांगितलं आहे की वेगवेगळ्या संस्थांमार्फत किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांमार्फत DEd BEdचा परीक्षा घेतल्या जातात. त्यांचा निकाल अद्याप आलेला नाहीये. ही गोष्ट थोडीशी अवघड आहे. आत्ता फक्त महाग BEdचा रिझल्ट लागला, पण तो एका विद्यापीठाचा लागला, सरसकट सर्व BEdवाल्यांचा लागलेला नाहीये. आत्ता DEdवाल्यांचा लागला, DEdचा प्रश्न मिटला, त्यांचा डाटा कलेक्ट करत आहेत. आता त्यांच्यासाठी सुद्धा 1 महिना मुदत देणं हे क्रमप्राप्त आहे. मग लगेच प्रश्न इथं निर्माण होतं की जसा 2/5/2025चं शुद्धपत्रक आहे किंवा त्यावेळेसचा GR आहे, याच्यामध्ये नमूद केलं होतं की अपियरवाल्यांना संधी देण्यात येईल. मग ह्या अपियरवाल्यांना संधी दिल्यानंतर त्यांचा निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्यांची प्रमाणपत्र जमा करण्यात येईल. ते प्रमाणपत्र जमा करून घेतल्यानंतर यांचा निकाल दाखवला जाईल. जर हे 1 महिन्याच्या आत प्रमाणपत्र जमा करणार नसतील तर यांचा निकाल हा राखीव ठेवण्यात येईल. असं ते 2005 म्हणजे 2/5/2025चं शुद्धीपत्रक होतं. पण सध्या परीक्षा परिषदेने काल जे शुद्धीपत्रक दिलेलं आहे याच्यामध्ये 2/5/2025च्या शुद्धीपत्रकाचा किंवा GRचा उल्लेख केला, पण BEd किंवा DEd अपियरवाल्यांचा निकाल राखीव ठेवला जाईल असं त्याच्या बाबतीत काही म्हटलं नाही. पण याच्यातून एक सरळ स्पष्ट होतं की जेवढे DEd BEdवाले आहेत ते पास होतील, ते स्वतः परीक्षा परिषदेला त्यांचे प्रमाणपत्र जमा करतील, त्या उमेदवारांचा डाटा हा IBPSला पाठवला जाईल. ते पास उमेदवार तिथं पकडले जातील आणि नापास किंवा जे रिझल्ट देणार नाहीये ते वगळले जातील आणि असा IBPS मार्फत रिझल्ट लावला जाईल. असा स्पष्ट
त्याच्यातून समजण्यासारखं आहे. पण लगे प्रश्न पडतो की परीक्षा परिषदेकडे तर डी एडवाल्यांचा डाटा आहे, बी एडवाल्यांचा डाटा आहे, मग परीक्षा परिषदेला हे करता येत नाही आहे का? हे पहा, हे तसं करता येत नाही आहे. कारण डी एड बी एडला भरपूर जण आहेत, ते सर्वच्या सर्व टेट परीक्षेला बसलेले आहेत का? नाही. काही बसलेत, काही नाही बसले. मग आता जे काही डी एड बी एडला बसलेत याच्यातले कोण पास झालेत, कोण नापास झालेत, आणि जे पास नापास झालेले आहेत याच्यापैकी ॲपियर म्हणून किती फॉर्म भरलेत, तो डाटा हा मॅन्युअल तपासावा लागतो. आणि आपली परीक्षा परिषद तेवढी काही कार्यक्षम नाही आहे की हे स्वतः तपासणं. आता त्यांचा जी आर होता, पास झाले त्यांचे प्रमाणपत्र आम्ही देऊ, किंवा जे पास झाले त्यांचे प्रमाणपत्र परीक्षा परिषदेला सेंड करा आणि तुमचा निकाल दिला जाईल टेटचा. मग हे परीक्षा परिषद स्वतःहून असं करणार नाहीये. त्यांच्याकडे डाटा असेल नसेल तो गोष्ट वेगळी. ते डाटा ते स्वतः पाहणार. तुम्ही डी एडला बसला होता का? पास झालास का? हां, तुझा डाटा आहे. तू टेट परीक्षेला बसला होतास का? तू पास झालास? हां, घे इकडला दे तिकडं IBPSला पाठव. असं करणार नाहीये. ही वैयक्तिक जिम्मेदारी आहे. जे डी एड बी एडला ॲपियर म्हणून फॉर्म भरले होते, ते डी एड बी एड पास झालेले आहेत, त्यांनी स्वतः वैयक्तिकरित्या परीक्षा परिषदेच्या ती काही वेबसाईट दिलेली आहे, त्याच्यावर त्यांनी आपले डी एड बी एडचे पास झालेले प्रमाणपत्र जमा करायचे. आणि ते जमा केल्यानंतर तुमचा डी एड बी एडचा मार्क मेमो तपासला जाईल आणि तुमचा टेटचा रोल नंबर, सीट नंबर तपासून तो तिकडे IBPSला फॉरवर्ड केला जाईल. ना की स्वतः IBPS मॅन्युअली चेक करून असं करला. असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर तो चुकीचा आहे. तसं आपलं परीक्षा परिषद करणार नाही आहे, कारण तितका त्यांना वेळ नाही आहे. असो, ही आहे साधी सरळ गोष्ट. मग आता आणखीन प्रश्न पडतो की बाबा हे बाकीच्या विद्यापीठांचे निकाल कधी लागतील? ह्या विद्यापीठांचे निकाल लागल्यावर परत त्यांना 1 महिना मुदत देतील, मग परत आणखीन आपल्या टेट 3चा निकाल पुढं जाईल का? हे आणखीन तसं काही सांगता येत नाही आहे. पण एवढे एक फिक्स आहे की टेट 3च्या निकालासाठी आपल्याला प्रतीक्षा करावीच लागणार आहे. जसं बी एडच्या उमेदवारांना 1 महिना दिला, तसं डी एडच्या उमेदवारांना सुद्धा 1 महिना देण्यात येईल. आणि तिथं जे काही शुद्धीपत्रक आलेलं आहे, कालचं जे आलेलं आहे बुलेटिन, त्याच्यामध्ये सरळ दिलेलं आहे की टेट 3वर कारवाई चालू आहे आणि त्याचा निकाल लवकरच प्रकाशित करण्यात येईल. आता लवकर म्हणजे लवकर नसतो, एवढे एक गोष्ट लक्षात घ्या. लवकर म्हणजे आता डी एडवाले आपले जे पास झाले ते प्रमाणपत्र सबमिट करतील आणि परीक्षा परिषद तिकडे IBPSला पाठवेल आणि 2-4 दिवसामध्ये, हे आठवड्यामध्ये, 5 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये निकाल लागेल. असं जर तुम्ही अर्थ घेत असाल तर तो सपशेल चुकीचा आहे. आणि ही गोष्ट लक्षात घ्या, ह्या महिन्यामध्ये टेट 3चा निकाल लागणार नाही असं मनामध्ये गृहीत धरा. कारण डी एडचा निकाल हा आपला 5 ऑगस्टला लागलेला आहे. तिथून त्यांना 1 महिन्याची मुदत दिली जाईल. ती मुदत 3/9/2025ला संपेल आणि आपल्याला टेट 3च्या निकालासाठी सप्टेंबर महिना पाहावा लागेल. त्यामुळं आता सध्या तरी आपण आपल्या डोक्यातून टेट 3चा निकाल कधी लागेल किंवा टेट 3चा निकाल हा 2 दिवसाला लागेल, 5 दिवसामध्ये लागेल, 8 दिवसामध्ये लागेल, हे खूळ डोक्यातून काढून टाका. एकदम प्रामाणिकपणे सांगतोय, कारण ह्याच्यामधून खूप सर्वांना त्रास होते. मला सुद्धा त्रास होते. तुम्ही प्रत्येकाचे व्हिडिओ ऐकून, प्रत्येकाचे अपडेट पाहून, प्रत्येकाचं बुलेटिन पाहून, प्रत्येकाचं थेट आयुक्त कार्यालय, थेट मंत्रालय, लाईव्ह चर्चा, ही चर्चा, ती चर्चा, टेट 3 निकाल आणि चर्चा, हे ऐकून तुम्ही सुद्धा परेशान झालात, हे माहिती आहे. याची जाणीव सुद्धा आहे. त्यामुळं सांगतोय की टेट 3चा रिझल्ट ह्या महिन्यामध्ये लागणार नाही असं आपल्या मनाला गृहीत धरा आणि एवढा महिना निवांत राहा. उगाच टेट 3च्या निकालाच्या मागं लागू नका. आता हे परीक्षा परिषद कधी लावेल हे त्यांना माहीत आहे. जोपर्यंत हे डी एड बी एडचा मुद्दा क्लिअर होत नाहीये तोपर्यंत आपल्याला टेट 3चा रिझल्ट पाहता येणार नाही आहे. कारण त्याच्या मागं त्यांना पुढील संभाव्य धोके दिसत असतील म्हणून ते ह्या दिशेने पाऊल उचलत असतील. आणि IBPSनं परीक्षा परिषदेला निकाल दिला आणि परीक्षा परिषदेने निकाल IBPSला परत केला, असली कुठलीही गोष्ट आत्तापर्यंत घडलेलीच नाही आहे.
न घडलेली गोष्ट आपल्याला दाखवली गेलेली आहे प्रसारमाध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. आता हे कालचं जे काही शुद्धीपत्रक आलेलं आहे याच्यावरून सरळ सरळ स्पष्ट होते. आता हे काय हे कपडा आपल्याला हे IBPS म्हणजे कपड्याचं दुकान नाही. आपण कपड्याच्या दुकानामध्ये गेलं, आपल्याला तिथं कपडे आवडले, आपण घेतले, घरी आल्यानंतर घरच्यांना नाही आवडले, रंग नाही आवडला, थोडासा वेगळाच वाटला म्हणून आपण ते जाऊन परत करायला गेलो. अशा गोष्टी नाही आहेत. परीक्षा IBPSनं आत्तापर्यंत परीक्षा परिषदेला निकाल दिलेलाच नाही आहे. हा फक्त D.Ed. B.Ed. अपियरचा डाटा गोळा करून जे पास झालेत त्यांचा डाटा तिकडं पाठवला जाईल आणि त्याच्यातून जे नापास झालेत त्यांचा रिझल्ट वगळून बाकीच्यांचा सर्वांचा निकाल हा एकाच लिस्टमध्ये दाखवला जाईल. हे आपल्याला ह्याच्यावरून स्पष्ट होते. आता IBPSनं परीक्षा परिषदेला दिला, परीक्षा परिषदेने IBPSला दिला, असं लेखी स्वरूपात परीक्षा परिषदेनं आत्तापर्यंत कधीही कुणाला सांगितलं नाही आहे, कधीही कुणाला लेखी स्वरूपात दिलेले नाही आहे. ह्या सर्व वरवरच्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस IBPSकडून ज्यावेळेस परीक्षा परिषदेकडून पूर्ण डाटा देईल, डाटा कुठला, D.Ed. अपियर पास उमेदवार, B.Ed. अपियर पास उमेदवार ह्यांचा पूर्ण डाटा जोपर्यंत परीक्षा परिषद IBPSला देणार नाही तोपर्यंत आपल्या टेट 3चा निकाल हा पूर्ण होणार नाही आहे. ह्या कालच्या शुद्धीपत्रकाचं साधं सरळ लॉजिक आहे, हे तुम्ही समजून जावा. आणि टेट 3च्या निकालाला उशीर लागणारच आहे असं मनाला गृहीत धरा आणि थोडंसं निवांत राहावा. आणि आणखीन एक महत्त्वाचं की ह्या कालचं जे शुद्धीपत्रक आलेलं आहे याच्यामध्ये फक्त व्यावसायिक अर्हता दिलेली आहे, शैक्षणिक अर्हता दिलेली नाही आहे. शैक्षणिक अर्हता अपियरवाले सुद्धा आहेत, यांचा सुद्धा जर तिथं उल्लेख असता तर मग आपल्या टेट 3च्या निकालाला आणखीन खूप वाट पाहावी लागली असती. असो, फक्त व्यावसायिक अर्हता आहे. मग जे B.Edचा आता B.Edचा काही विद्यापीठांचा मुद्दा क्लिअर झालेला आहे, काही रिझल्ट येणे बाकी आहेत. आता ह्या D.Edचा 1 महिना पूर्ण होजेपर्यंत म्हणजे 3/9/2025 पर्यंत बाकी काही विद्यापीठांचे निकाल लागले, त्यांनी डाटा सेंड केला तर लवकरात लवकर आपला निकाल लागेल. असं जसं कालचं शुद्धीपत्रक आहे तेच लवकरच म्हणजे 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस काहीही सांगता येत नाही आहे. आणि आपल्या परीक्षा परिषदेची असो किंवा शिक्षक भरती असो किंवा पवित्र पोर्टलनुसार जी शिक्षक भरती चालते याच्यामध्ये लवकरच यथाशीघ्र कारवाई केली जाईल किंवा यथा अवकाश कारवाई केली जाईल. याचे जे शब्दप्रयोग आहेत या शब्दप्रयोगामागचा लवकरच, यथाअवकाश, यथाशीघ्र हे खूप दिवसावर घेऊन जातात. त्यामुळे जास्त पॅनिक होऊ नका. आणि याच्यामध्ये जे काही अफवांसंदर्भात सांगितलेलं आहे की अफवांपासून दूर राहावा. आता काही सोशल मीडिया किंवा काही चॅनेलवाले आहेत ते स्वतः येतात. आता जसं की पैसे देऊन मार्क वाढवायचं, जोपर्यंत हे फक्त टेलिग्रामवर चालू होतं, पण काही महानगर होते त्यांनी स्वतः आपल्या यूट्यूब चॅनलवर आले, त्यांनी याच्या संदर्भात 2-2, 3-3 व्हिडिओ टाकले. याचे पुरावे दिले नाहीत पण 100% सांगितले की हे खरं आहे, असं होत आहे, तसं होत आहे, आणि त्यानंतर ते गायब झाले अफवा पसरून. पुन्हा काही महानगर आले, लाईव्हमध्ये चर्चा घेतली की डाटा करप्ट झालेला आहे. हे डाटा करप्ट झालेला आहे हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा मनी ध्यानी सुद्धा नव्हते, कुणाच्या सुद्धा मनात आलं सुद्धा नव्हतं, तरी सुद्धा कोणीतरी लाईव्हवर येतं, याच्या संदर्भात डाटा करप्ट झालेला आहे याच्या संदर्भात 1-1.5 मिनिट बोलतो आणि 1 घंटा बाकीच्या वेगळ्या विषयावर बोलून मोकळं होतो आणि बाकी सर्वांच्या मनामध्ये याच्या संदर्भात संभ्रम निर्माण होतो. ह्या अशा गोष्टी होतात. त्यामुळं हेच सांगतोय की शिक्षक भरतीमध्ये समाजकारण कमी आणि राजकारण जास्त आहे. त्याच्यासाठीच कालच्या शुद्धीपत्रकामध्ये एवढं सांगितलं होतं की अफवांपासून दूर राहा. तुम्ही ज्या अफवांवर विश्वास ठेवत असाल तर याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं नुकसान करून ठेवत आहात, याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल, असं परीक्षा परिषदेनं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळं अफवांपासून तुम्ही दूर राहा आणि जे काही अफवा पसरवत आहेत त्यांना सुद्धा सरळ सरळ हे करून टाका, तुम्ही इग्नोर करून टाका. आणि परीक्षा टेट 3चा निकाल ह्या महिन्यात लागणार नाही हे मनाच्या अंतःकरणाला गाठ घालून ठेवा आणि आपलं मन दुसऱ्या कामामध्ये, दुसऱ्या क्षेत्रामध्ये तोपर्यंत वळवा. शिक्षक भरती आहे, ह्या सर्व गोष्टीला वेळ लागणार, ही फक्त सुरुवात आहे. याच्यानंतर खूप मोठे गोष्टी होणार आहेत, याच्यामध्ये खूप आणखीन डोक्याला ताण होणार आहे. त्यामुळे सध्या तरी जास्त ताण घेऊ नका. रिझल्ट आज ना उद्या लागणार आहे आणि तुम्हाला खरंच आणखीन ताण करून घ्यायचा असेल, रिझल्ट कधी लागेल सांगा. रिझल्ट लागणार असेल तर सांगा, नाहीतर व्हिडिओ बनवू नका, फक्त रिझल्ट सांगा. हो, जावा तुम्ही
IBPSकडे जावा, परीक्षा परिषदेकडे जावा, तिथं जाऊन ठिय्या आंदोलन करा, तिथं जाऊन तुम्ही विचारा, तिथून सुद्धा तुम्हाला उत्तर भेटणार नाही. याचं स्पष्ट सरळ आहे, जोपर्यंत DED BED अपियरवाल्यांचा मुद्दा क्लिअर होत नाही आहे तोपर्यंत टेट 3चा निकाल लागणार नाही. हे स्पष्ट आणि स्पष्ट आहे. असो, याच्यापेक्षा मी तुम्हाला जास्त काही समजून सांगू शकत नाही आहे. आणि सुरुवातीला जे सांगितलं होतं की 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण एक जबरदस्त व्हिडिओ आणणार आहोत, तुम्हाला मार्क्स किती पडू शकतात, ॲक्युरेट तुम्हाला अंदाज लावता येईल, याच्या संदर्भात एक व्हिडिओ टाकेल. पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलवर जोपर्यंत 1000 सबस्क्रायबर पूर्ण होत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ येणार नाही आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खरंच फायदा होत असेल तर आणि लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. आणि व्हिडिओ आज जास्तीचा आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.